ही आहेत माडीची झाडं. हा झालं. चंदू मामा तुम्ही काय करता इथं? दिसते का रे व्यवस्थित? हे बघ बरं. अय हिरोईन बघ. अय ह्याच्यात कस लागते, ह्याच्यात कस दिसते? ब्युटिफुल. वरती जरा थोडस सांग मला कसं आहे. ओके असं पकडलं वर अजून. हा ओके. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण आलो आहोत शिंदेवाडी मध्ये. एक मंदिर आहे. माझ्या भावासोबत आले. कौस्तुभ ऍक्च्युली सकाळ सकाळी येताना इतकी थंडी वाजत होती म्हणून हे जॅकेट वगैरे घालून आलोय. आणि आता दुपारपर्यंत इतकं गरम होईल माहित नाही यार. पुण्याचं वेदर असं कसं काम करतं की सकाळी इतकी प्रचंड थंडी होती. आज एक छान मंदिर दाखवते तुम्हाला. महादेवांसाठी घेऊन जायचं का फुलं? नाही ते आधीपासूनच आहे. खाली आहे. एवढे अशी फुलं आपण महादेवांना घेऊन जाऊया. किती सुंदर आहे. व्हाईट. हा हे शिवघाटेश्वर मंदिराकडे जाण्याचा मार्ग. चल. बांधायचे. तुझा फोन आला की धावत धावत आले मी लगेच. गेले भारी होत. काय आम्ही लास्ट ट्रिपला गेलो होतो. कुठे रे? तेच मोठं ते होय. काय सिद्धेश्वर सासवड. सिद्धेश्वर एक नंबर. ठीक आहे. सास एकदम गावाकडच्या रस्ते. खूप आत होतं. 108 किलोमीटर आत. इतकं नव्हतं. 108 पूर्ण किलोमीटर. तर इथे एक घर आहे. हा आणि मग हे मंदिर इकडे. गाया पण आहे तिथे. आणि हे असं निसर्गात झाडांमध्ये बसलेलं. नाही ओके साईड. ओके व्ह्यू. नंदी महाराज आहेत समोर. आणि हे मंदिर. मंदिराच्याच माग जाऊया थोडस. तलावाकडे चाललं. दरी खोरी तलाव. ते पण आपल्यासारखे युट्यूबरच होते. हा त्यांच्या हातात पण होत ते मला गोप्रो. आपण पण लवकरच गोप्रो घेऊया. आयफोन तर बेस्ट आहेच. अरे मला माझं अँगलच कळत नाही. मला अजून मोबाईल नीट धरायचा समजत नाहीये. तुम्ही जरा थोडस ऍडजस्ट करा. करतात ऍक्च्युली खूप जास्त ऍडजस्ट करतात माझी व्हिडिओ. लवकरच मॅनेज करेल. मॅनेज म्हणजे मला समजेल कसं हा धरायचा. अँगल अजून इतका व्यवस्थित मला समजत नाहीये. कसाही फोन धरते मी. कसाही शिकेल मी लवकर. कार पण खरंच खूप सही आहे ना. जरा बघा तुम्ही.
ही पक्षी किती भारी उडाली. जितका निसर्ग माणसापासून लांब राहतो ना, तो असा इतका स्वच्छ आणि क्लिअर राहतो. किती क्लिअर पाणी आहे. आपणच आपल्या निसर्गाचे दुश्मन आहे. चालत होत ना विदाउट लेस. इथं दगड पडल्या समजा मी पडलेलो तिकडे तुझे पाय उचल. प्रिन्सेस ट्रीटमेंट फ्रॉम ब्रदर. मी तर ओके होते विदाउट लेस. ते चांगलं वाटतंय. फोटो मध्ये कसं वाटतंय. किती सारे आले. अरे बघ ना किती लिमिटच्या बाहेर. भरपूर आहे. कशी दिसते कॅमेरे फोटोत बघून घे. खूपच जास्त ऊन आहे. शूट चल रहा है गाइस, शूट चल रहा है. डोळेच उघडत नाहीत इतकं ऊन आहे. विदाउट जर्किंग इथं काय पॉसिबल होणार नाही. आपलं जर्किंग घालून बसा, नाही तर टॅन होऊन जातो. चलो त्यांना काहीतरी खायला घेऊन यायला पाहिजे होतं. माझ्याकडे फिश फूड खूप झालं होतं. आपलं काय माहिती. नेक्स्ट टाइम चला जाऊन मंदिरामध्ये बसूया. काय माहिती का हसू येते. काय हसतो कशाला बघ. काय खूप ऊन आहे. यायचंय संध्याकाळचं या 4-5 वाजता. तरी तर काय तरी किती वाजले सकाळचे. किती वाजले. 9 वाजलेत. आम्ही तरी 7 वाजता निघालेलो घरातून आणि तरी खूप थंडी वाजली. आणि आता इथं किती ऊन लागते. बट आय एम शुअर मंदिराच्या इथं खूप थंड आहे वातावरण. तिथं खूप छान वाटते. त्यांना चुकून माझी सावली दाखवलं. त्यांना समजत नाही माझ्या हातात किती सामान आहे. दर्शन घेऊयात आता. आता लेस बांधलेले. आता लेस सोडणार नंतर स्वतः बांधणार नाही. म्हणून मी क्रॉप्स घालायला प्रिपेअर करतो. गणपती बाप्पा आहे. गणपती बाप्पा तुमच्यासाठी छोटंसं फूल.
महादेवांजवळ गाभाऱ्यात बसण्याचं सुख काय वेगळंच असतं. किती वेळ बसा, खूप छान वाटतं. तात्पुरतं हे बंद ठेवूया, हे बंदच असतं का? इकडे काय छोटू उघडलं गेट. तुम्हाला उघडच राहायचंय, थोड्या वेळा आपण उघडेच ठेवूया. सागाची झाड आहेत साईडनी सगळीकडे आणि त्याच्यात मस्त पैकी असे विराजमान आहेत आपले महादेव. आसपास जास्त काहीच नाहीये, पण काय सुंदर स्ट्रक्चर आहे. हे जास्त एन्शियंट मंदिर तर नाहीये, बट बांधणी खूपच छान आहे, एकदम युनिक आहे. काय बाबा हे आता मी तर बोलते तुम्ही या, विजिट करा या प्लेसला. चिमण्यांचा चहचहाट. कितीही वेळ थांबा इथं. काय किडे बसली? हा हा उडत. खायचं का काय? भूक लागली. नेहमी आम्ही टिफिन घेऊन येत असतो, पण आता कौस्तुभचं कॉलेज संपलंय. कॉलेजचा टिफिन असायचं त्याचं. स्नॅक्स घेतलेले थोडे रस्त्याने येते आता. ऐकलं का? ऑन कॅमेरा. किती वेळ बसणार आपण? असं कसं हे फाड आपण काढून घरी घेऊन जा. तोंड घ्यायचं मातीने कसं आहे. हात पण कसले काळे खाल्लेले मोठा तलाव. खाल्लेले मोठा तलाव. आवरत नको ना म्युझिक लावू. कॉपीराईट लागेल ना बाबा, मला कॉपीराईट लागेल रे. म्युझिक नको लावू चालू. मोबाईल नको चालू, कॉपीराईट लागेल. चला आपण डायरी लिहूया थोडा वेळ. ही माझी जर्नलिंग आहे, म्हणजे मी 3 ते 4 डायरी लिहिते. एक जर्नलिंग करते, एक ग्रॅटिट्यूड करते, आणि एक माझे अफर्मेशन्स आहेत, आणि एक माझे इमॅजिनेशन व्हिज्युअलायझेशन करते. मग तुम्हाला मॅनिफेस्टेशन माहीत असेल ना? माहीत नसेल तर माहिती करून घ्या, खूप कामाची गोष्ट आहे. मॅनिफेस्टेशन करते, मग ती त्याची एक डायरी. आता ही व्हिज्युअलायझेशन नाही, ही आता जर्नलिंग आहे. तर म्हणलं असं मला निसर्गात आलं ना, इतकं हे वातावरणच इतकं छान आहे ना, की मग अशा ह्याच्यामध्ये आपोआप असं चांगलं काहीतरी सुचतं. मग लिहून टाका. म्हणलं चालू करावं लिहायला थोडा वेळ. जर्नलिंग. तारीख काय आज? 21. तर मंडळी, तुम्हाला मला माहित होतं तुझं लक्ष आहे माझ्याकडे. जाऊ दे. ओके. तर मंडळी,
तुम्हाला गोष्ट ऐकायला आवडेल का? सांगू का मी तुम्हाला एक गोष्ट? तर काय झालं, एकदा ना म्हणजे आपण त्याच्यामध्ये दोन ह्या गोष्टी आहेत की आपण आता इथं मंदिरात बसून मी का बोलते मला माहित नाहीये, पण मोस्टली तरी महादेवाचे मंदिर हे स्मशानभूमीतच असतात. तर मग त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला सांगते की ऍक्च्युली आपण रामनाम सत्य आहे असं का बोलतो जर का कोणी गेलं तर त्याच्या मागे एक गोष्ट होती. त्या ऋषीचं नाव नाही माहिती, मला नको सांगायला. तर ऍक्च्युली मी नाव विसरले त्या ऋषीचं, आणि ऍक्च्युली त्यांच्या सोबत जी एक लेडी होती म्हणजे एका बाईची गोष्ट होती. तर ऍक्च्युली झालं असं की ते ऋषी ना ध्यानस्थ होते, म्हणजे ध्यानात बसलेले, समाधी जे त्यांनी करत असतील त्याच्यात. इतकी मी स्टोरी टेलर मध्ये चांगली नाहीये, पण ठीक आहे, प्रयत्न करते. आणि ती जी बाई होती म्हणजे त्यांची सेवा करत असणार, त्यांच्या मुलीसारखीच होती ती. तर तिचा नवरा वारलेला आणि त्याच्यामध्ये ती सती प्रथेला म्हणजे सती जाणार होती तिचा नवरा वारलेला म्हणून. आणि मग ती म्हणजे जसं ते प्रेत चाललेलं त्याच्या पुढं ती सजून वगैरे अशी चाललेली की म्हणजे सती जायचं मला पूर्ण शृंगार करून जायचा असतो, पण ती त्यांना डिस्टर्ब नव्हती करणार, त्याच्यामुळं तिने त्यांना सांगितलं नव्हतं. पण झालं असं योगायोगाने की आपण चाललेलो सरळ म्हणजे ते प्रेत चाललेलं आणि तिथूनच पुढे ते ऋषी आले आणि त्यांनी मग ती म्हणजे ती त्यांचा रिस्पेक्टफुल होती ती त्यांच्यासाठी खूप जास्त. तर ती डायरेक्टली त्यांच्या जाऊन पाया पडली. मग त्यांनी आशीर्वाद दिला की अखंड सौभाग्यवती भव. मग आता असा जर आशीर्वाद दिलाय तर मग सगळे लोक बोलायला लागले, अरे हे ऋषी काय वेडे झालेत का, ह्यांनी असा कसा आशीर्वाद दिला, तिच्याच नवऱ्याचं प्रेत घेऊन आपण चाललोय. तर मग ते असं त्यांना क्रिटिसाइज करायला लागले. मग ते बोलले की हे शब्द मी नाही बोललेलो, हे स्वतः देवानीच माझ्या तोंडातून बोलून घेतलेलं, तरी देवाचीच मर्जी असेल. तर मग लोक बोलले काही पण बोलतात असं तसं, त्यांना एलिगेशन्स टाकत गेले. मग ते बोलले की इतकं जर असेल तर तू ह्यांना जिवंतच करून दाखव. तर मग ह्यांनी त्यांच्या प्रेतावर हात ठेवला आणि फक्त एवढंच बोलले की जय श्रीराम, आणि त्याच्यानंतर ते जिवंत झाले आणि ते त्यांनी जो आशीर्वाद दिलेला तो ऍक्च्युली खरा ठरला. मग लोकांना आश्चर्य वाटायला लागलं की अरे असं कसं काय झालं, म्हणजे रामाचं नाव घेतल्याने इतका सारा चमत्कार झाला. मग ते लोक तिथून पुढे प्रत्येक व्यक्तीला जेव्हा पण आपण प्रेत घेऊन जात असतो त्या व्यक्तीला रामनाम सत्य असं बोलायला लागले की राम हेच नाव एक खरं आहे. म्हणजे बघा राम नामामध्ये किती पॉवर आहे. तर पण फरक एवढा होता की म्हणजे तिथून कोण जिवंत नव्हतं होत रामनाम सत्य हे बोलत गेल्यावर. तिथून पुढे फक्त लोक म्हणजे ते जिवंत व्यक्तीला बघून रामनाम सत्य बोललेले आणि इथून पुढे नंतर मृत व्यक्तीला बघून आपण रामनाम सत्य आहे असं बोलत होतो. मग पुढे जाऊन एकदा आता राम नाव हे महादेवाशी कसं रिलेटेड आहे. महादेव हे रामनामाचे खूप मोठे भक्त आहे. म्हणजे महादेवांचं सगळ्यात प्रिय नाव जर कुठलं आहे तर ते राम आहे. प्रभू श्रीरामांचे म्हणजे महादेव प्रभू श्रीरामांचे खूप मोठे भक्त म्हणू शकतो आपण, म्हणजे विष्णूचे खूप मोठे भक्त आहेत. तर मग काय झालं, एकदा असेच महादेव बघत होते म्हणजे प्रेत घेऊन चाललेले लोक आणि रामनाम सत्य आहे, रामनाम सत्य आहे. आता आपल्या आराध्याचं कोणी जर आपलं प्रिय नाव जर कोणी इतकं ओरडू बोलत असेल तर आपल्याला किती आनंद होईल. तर महादेवांना किती आनंद झाला असेल जेव्हा लोक रामाचं नाव घेत होते. तर मग ते नाव ऐकून महादेव त्यांच्या मागं गेले की नक्की कुठं असतील माझे प्रभू. म्हणून मग त्या ह्याच्याने रामनाम सत्य आहे असं लोक बोलत गेले. मग ते स्मशानात गेले आणि स्मशानातून त्यांचं जेव्हा ते अंत्यसंस्कार झाले तिथून पुढे लोकांनी मग बंद केलं बोलणं रामनाम सत्य आहे, रामाचं नाव काही घेतलं नाही. मग महादेव पूर्ण त्यांच्यासोबत बाहेरपर्यंत आले. लोक हसून खेळून त्यांच्या घरी गेले, पण कोणी जर नाव घ्यायना रामाचं. मग महादेवांना प्रश्न पडला की नक्की रामनाम गेलं कुठं राहिलं. मग ते स्मशानाच्या ठिकाणी गेली जिथं राख म्हणजे ती राख झालती आणि तीच भस्म उचलून सगळ्या म्हणजे त्यांना असं वाटलं की हे नाव तोपर्यंतच नाव घेतलं जोपर्यंत की तो व्यक्ती तिथं जळाला नाही, म्हणजे त्याचा अंत्यसंस्कार झाले नाही. आणि एकदा जर का अग्निसंस्कार त्याचे झाले की तिथून पुढे लोकांनी बंद केलं ते बोलणं रामनाम सत्य आहे. तर मग ते बोलले की हे नाव नक्की गेलं कुठं, तर ते शोधत तिथं गेले आणि मग ती राखीतली जो भस्म होता तो उचलला आणि त्यांना कळालं की म्हणजे हे जे नाव आहे ते त्या भस्मातच विलीन झालंय. मग त्यांना ते
त्यांनी तो म्हणजे ती राख उचलली आणि पूर्ण स्वतःला त्याच्यात भरून घेतलं, म्हणून आपण त्यांना भस्मधारी असं म्हणतो. ऍक्च्युली त्यांचं ते रामाविषयीचं प्रेम होतं, ज्याच्यामुळे त्यांनी स्वतःला भस्माने भरून घेतलं. तर ही एक छोटीशी कथा आहे आपल्या महादेवांशी रिलेटेड, जी तुम्हाला सांगितली. सो हे गाईज आम्ही निघालो घरी. भरपूर वेळ घालवला इथं. आता मी जाताना काही शूट करणार नाही, मस्त बांधून पॅक होऊन बसणार. ऊन खूप जास्त आहे. बैलाज. तर मी इथंच व्हिडिओ आजचा बंद कर. तर मला नक्की सांगा तुम्हाला हे मंदिर कसं वाटलं, आणि अजून नवनवीन व्हिडिओ मध्ये आपण भेटूया. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. मधमाशीचं नाही येते, घरटे सांगतो मी. चिमणीचं घरट्यालाच मधमाशीचं पोळ. चिमणीचं घरट दिसते का? अजून एक होतं, कुठे गेला तो? त्या साईडला काय 2-3 1 2 3 आहेत. झाडच किती सुंदर आहे. मी पण मी जर पक्षी असते तर मला पण आवडलं असतं ह्या झाडावर राहायला. वाव, सुंदर आहे. वेगवेगळ्या पक्ष्यांचे आणि इथे पण हे मोबाईल मध्ये इतकं चांगलं शूट होत नाही, बट जे समोर दिसायला खूप भारी वाटते. टाटा पॉवरचा प्लांट आहे. बाय बाय.